स्टुडंट, आपण सायन्स पार्ट 1चा लेसन नंबर 1 ग्रॅव्हिटेशन हा लेसन चालू केला आहे. ग्रॅव्हिटेशनचा लेसन आपण 9th स्टँडर्डमध्येही पाहिला आहे. त्यामधलेच काही पॉईंट पाहणार आहोत. फर्स्ट पॉईंट आहे, कॅन यू रिकॉल व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ ए फोर्स ॲक्टिंग ऑन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. काय आहे ऑब्जेक्ट? ज्यावेळी फोर्सचं ॲक्टिंग होतं त्यावेळी ऑब्जेक्टमध्ये काय इफेक्ट होतो, काय बदल होतो. लेट सी, तुम्हाला डायग्राममध्ये दाखवली एक मुलगी आहे, ती एक वस्तू घेऊन, एक ऑब्जेक्ट घेऊन तिचं डिस्प्लेसमेंट म्हणजे तिचं व्यवस्थापन काय करते तर चेंज करते. फोर्स रिझल्ट इन टू डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट फ्रॉम वन प्लेस टू अनादर. म्हणजे एका जागेवरून ती काय होते दुसऱ्या जागी डिस्प्लेसमेंट करते, म्हणजे आपलं व्यवस्थापन बदलते. सेकंड प्रश्न आहे, व्हॉट टाइप्स ऑफ अ फोर्स आर यू फॅमिलियर विथ. तुम्हाला कोणकोणते फोर्स माहिती आहेत? फर्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सेकंड आहे फ्रॅक्शनल फोर्स, तिसरा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि 4 आहे मॅग्नेटिक फोर्स. ग्रॅव्हिटेशनल, एखादी वस्तूवरून सोडतो ती हॉरिझॉन्टलमध्येच खाली का जाते हे आपण बघणार आहोत. फ्रॅक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बल, एखाद्या टेबलावरती एखादी वस्तू ठेवली तर तिचं घर्षण होतं, दॅट इज अ फ्रॅक्शनल फोर्स. थर्ड आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, म्हणजे त्याला इलेक्ट्रिकही लागतं, स्टॅटोस्टॅटिकही आहे. आणि 4 आहे मॅग्नेटिक फोर्स, जे की आपण नॉर्थ आणि साऊथ पोलमध्ये पाहतो ते मॅग्नेटिक फोर्स. कॅन यू रिकॉल we have seen that the gravitational force is a universal force and it acts not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. म्हणजे लेट्स सी, त्यांनी काय सांगितलं आपल्याला की हे तुमचं अर्थ आहे, या अर्थवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतं युनिव्हर्सल फोर्स, म्हणजे हा तुमचा कसा जाता युनिव्हर्सल फोर्स अँड ॲक्ट अँड नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट. दोन म्हणजे हे तुमचं दोन ऑब्जेक्टमधलं, हा आणि हा एक तुमचा काय ऑब्जेक्ट, नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑन दी अर्थ बट ऑल्सो बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट. जे दोन ऑब्जेक्ट युनिवर्समध्ये आहेत तिथेच काय आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Gravitation, what is meant by gravitation? The story goes, he discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. म्हणजे काय सांगितलंय त्यांनी की ह्या झाडावरून काय होतंय, ॲपल फॉल फ्रॉम म्हणजे झाडावरून ट्री काय ॲपल काय होतंय खाली येत आहे, ऑन द ग्राउंड. ग्राउंड म्हणजे या जमिनीवरती येते. He wondered why all falls vertically downward and not an angle to the vertical. म्हणजे काय आहे तर हे जे तुमचे ॲपल आहे जे ट्रीवरून आले ते कशा आले तुमचे इन व्हर्टिकल डायरेक्शन. व्हर्टिकल म्हणजे एका सरळ रेषेमध्ये खाली आले. नॉट इन अ, वाय डू दे नॉट फ्लाय ऑफ अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन. हे हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये का नाहीत पडले? वाय का नाहीत पडले? द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे काय तर ते काय झालेत, आफ्टर मच थ्रू ही कम to the conclusion that the earth must be acting the apple towards itself and these attractive force must be directed towards the center of earth. म्हणजे हे जे ॲपल झाडावरून आले ते इन अ सेंटर ऑफ अ अर्थ, पृथ्वीच्या बरोबर काय झाले तर अर्थवरती म्हणजे आपल्या पृथ्वीवरती मध्यभागी पडलेत. इन अ व्हर्टिकल डायरेक्शन, कशामध्ये आलेत व्हर्टिकल सरळ रेषेमध्ये. द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री to the center of the earth is the vertical direction at the position of the apple and thus the apple falls vertically downward. त्यामुळे हे काय झाले तर इन व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये, इन अ व्हर्टिकल डायरेक्शन. न्यूटन थ्रू दॅट if the force of gravitation acts on an apple on the tree at different heights from the surface of earth it can also act on object at even great heights. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की
हे ॲपल झाडाच्या प्रत्येक वेगवेगळ्या हाईटवर, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत, पण डिफरंट हाईट वेगवेगळे आहेत. फ्रॉम दी सरफेस ऑफ अर्थ, पण पृथ्वीचा जो सरफेस आहे, इट कॅन ऑल्सो ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट ॲट इवन ग्रेटर हाईट्स. प्रत्येक कोणत्याही हाईटवरून जो पार्ट येणार आहे तो काय होणार आहे, तर अर्थ सरफेसवरती येणार आहे. मच फर्दर अवे फ्रॉम द अर्थ लाईक द फॉर एक्झाम्पल ऑफ मून, म्हणजे असे इवन ग्रेट हाईट्स वेगवेगळ्या ठिकाणाहून पडलेले. पण दुसरे एक्झाम्पल त्यांनी दिले की मूनसुद्धा काय आहेत, वेगवेगळ्या ग्रॅव्हिटेशन येत आहे. कॅन इट ॲक्ट ऑन अ इवन फर्दर ऑब्जेक्ट लाईक द अदर प्लॅनेट्स अँड दी सन. याचप्रमाणे अजून काही ऑब्जेक्ट्स, काही प्लॅनेट्स आणि काही सन्सही या न्यूटन्सनी काय केले, ग्रॅव्हिटेशनमध्ये मांडले. इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट सर इसेका न्यूटन 1642 to 1727 was one of the greatest scientists of a recent time. म्हणजे सर आयझॅक न्यूटन हे काय आहेत, तर एक सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी काय केलंय, ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ अ रिसेंट टाइम, आत्ताच्या काळामधले एक नवीन सायंटिस्ट आहेत. He gave the laws of motion, equation of motion. He gives laws of motion, equation of motion and theory of gravity in his book पेनिसिलिका. त्यांनी काय केले, तर पेनिसिलिका या बुकमध्ये हे 3 लॉ काय केले, त्यांनी डिस्कस केले. बिफोर this book was written, Kepler had given 3 laws describing planetary motion. आणि या प्लॅनेटरी मोशनवर पिनिकिपिया या बुकमध्येच त्यांनी केपलर्सला आपले 3 लॉ ही मांडायला लावले. दिस इज कॉल्ड कॅल्क्युलस अँड हॅज अ वाईड रँकिंग ॲप्लिकेशन इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. आणि ह्यांनीच काय केलं, तर कॅल्क्युलस या मॅथमॅटिक्सचाही शोध लावला. इन्व्हायटेड इन न्यू ब्रांचचा शोध लावला, तो कोणता होता, तर कॅल्क्युलस अँड ॲप्लिकेशन इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. आणि फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं, तर या सायंटिस्टनं, न्यूटन या सायंटिस्टनी शोध लावला. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. हा कसला टेलिस्कोप आहे, तर रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. सर आयझॅक न्यूटन यांनी फर्स्ट सायंटिस्ट आहेत की त्यांनी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपचाही शोध लावला. लेट सी, पुढचा पॉईंट आहे फोर्स अँड मोशन. व्हॉट इज मीन बाय फोर्स अँड मोशन? फोर्स म्हणजे काय, तर चेंज इन स्पीड, आणि मोशन डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. लेट सी, तुम्हाला 2 एक्झाम्पल दाखवले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आहे कार. ही कार जी आहे ती काय आहे, आत्ता उभी आहे, म्हणजेच ही जर स्पीडमध्ये पुढे चालू लागली. वी हॅव सीन दॅट फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे गाडी काय होते, सरळ एका स्पीडनी ती पुढे चालत राहते. जेव्हा आपण त्याला ब्रेक लावू तेव्हा ती काय होते, स्टॉप होते. तर सेकंड चित्रामध्ये तुम्हाला काय दाखवलं, तर फुटबॉल खेळणारी मुलं दाखवले. दिस इज द मोशन ऑफ अ डायरेक्शन. ते काय करतात, तर त्यांची जी दिशा आहे ती काय करतात, चेंज करतात. म्हणजे ते सुद्धा एका प्रकारच्या डायरेक्शननी चेंज होतात, एका प्रकारची मोशन तिथं, एका प्रकारचं बल ते तिथं वापरत आहेत. कॅन यू रिकॉल, तुम्हाला व्हॉट आर न्यूटन्स लॉ ऑफ मोशन? न्यूटनचे लॉ काय आहेत? फर्स्ट लॉ ऑफ मोशन, इन ॲन inertial frame of a reference, an object either remains at rest or continues to move at a constant velocity unless accepted upon a force. म्हणजे एका ठिकाणाहून काय झाले दुसऱ्या ठिकाणी, इन ॲन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, ऑब्जेक्ट आयदर रिमेन्स ॲट रेस्ट, ज्यावेळी रेस्ट घेतो, थांबतो, त्यानंतर कंटिन्युअस टू मूव्ह इन अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, तेवढंच वजन वापरून आपण पुन्हा चेंज होतो. दिस इज अ फर्स्ट लॉ ऑफ मोशन. तो काय आहे, फर्स्ट लॉ ऑफ मोशन. सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे, तर इन ॲन इनर्शियल रेफरन्स फ्रेम द व्हेक्टर सम ऑफ द फोर्सेस एफ, म्हणजे त्याला लावलेला बल आपला एफ, फोर्स of an object is equal to the mass m of that object multiplied by the acceleration a
ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे तर इथं त्यांनी काय सांगितलं की ज्यावेळी आपण फोर्स यूज करतो त्यावेळी तिथं जे आपलं मास आहे ते काय आहे तर एखाद्या ऑब्जेक्टशी काय आहे इक्वल आहे. F is equal to ma. It is assumed here that the mass m is a constant. म्हणजे इथला जो मास आहे तो नेहमी काय असतो कॉन्स्टंट असतो. थर्ड लॉ ऑफ मोशन, फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज ॲन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. ते काय आहे तर इक्वल एव्हरी ॲक्शन, प्रत्येक ॲक्शन देअर इन ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. इक्वल आहे पण अपोजिट रिॲक्शन आहे. पुढचा पॉईंट आहे तुम्हाला सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन, वर्तुळाकार फिरणे. सेंट्रिपिटल फोर्स, ट्राय दिस. टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग. एका दोरीला काय करायचं आहे, स्ट्रिंगला तुम्हाला एक दगड, स्टोन मीन्स दगड बांधायचा आहे. टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग. टेक द other end in our hand and rotate the string so that the stone moves along a circle. म्हणजे हा तुमचा एका हातामध्ये हा एक धागा आहे आणि हा धाग्याला तुम्ही दगड बांधलाय. हा दगड तुम्हाला काय करायचा, इन अ स्टोन इन अ रोटेट द स्ट्रिंग सो दॅट द स्टोन मूव्ज अलॉंग अ सर्कल. आपण एका सर्कलमध्ये हा दगड फिरवणार आहोत. Are you applying any force on the stone and in which direction is that this force acting? How will you stop the force from acting? इथे आपण काय केलंय तर वेगळ्या, इथे आपण आपला जे एका ठिकाणी बांधलेला जो धागा होता तिथं काय केलं आपण फोर्स ॲक्ट केलाय, फोर्स लावलाय. ॲज अ लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग. होल्डिंग द स्ट्रिंग म्हणजे तो दोरा आपण होल्ड केला आहे. वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस, दॅट इज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल अँड आर अप्लाइंग अ फोर्स टुवर्ड. आणि हा जो धागा आहे इथं आपण काय केला आहे, फोर्स अप्लाय केला आहे आणि हा स्टोन आपण काय करतो, इन सर्क्युलर मोशनमध्ये फिरवत आहे. ट्राय दिस. As long as we are holding the string, we are pulling the stone towards, that is toward the center of the circle and are applying a force towards its. हा जो तुमचा हा सेंटर आहे आणि या सेंटरपासूनचा हा स्टोन आहे तो काय झालाय, अपवर्ड डायरेक्शननी गेलाय. स्टोन टुवर्ड्स अस, दॅट टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, सर्कलपासून लांब गेलाय. अप्लाइंग अ फोर्स टुवर्ड्स. फोर्स स्टॉप ॲक्टिंग इफ वी आर रिलीज द स्ट्रिंग. जर हा फोर्सच तुम्ही थांबवला तर हे रिंग काय होईल, कमी होईल. इन दिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग अ स्ट्रेट लाईन विच इज द tangent to the circle at the position of stone when the string is released. म्हणजे जर फोर्स लावला तर तो स्टोन काय आहे, लांब गेलाय. फोर्स जर लावला नाही तर तो स्टोन काय झालाय, आहे त्या जागेवर राहिलाय. बिकॉज दॅट इज द डायरेक्शन ऑफ इट्स व्हेलॉसिटी ॲट दॅट इन्स्टंट ऑफ ए टाईम. आणि टाईम जेवढा लागलाय, इन्स्टंट राहिलंय, त्यावेळी त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय आहे, इट्स अ डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. सेकंड एक्झाम्पल दिले त्यांनी. इन द केस स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग अ स्ट्रेट लाईन. आत्ताच आपण पाहिलं की लांब गेलाय तर त्यानंतर तो कसा जवळ आला. ट्राय दिस. ॲज अ लॉंग वी ॲज होल्डिंग अ स्ट्रिंग वी आर पुलिंग द स्टोन. थर्ड एक्झाम्पल आहे त्याचं, इथं आहे यू मे रिकॉल दॅट वी हॅव परफॉर्म अ सिमिलर ॲक्टिव्हिटीज प्रिव्हियसली इन विच अ 5 रुपीज कॉईन केप्ट ऑन अ रोटेटिंग सर्कल डिस्क. ही डिस्क आहे आणि या डिस्कवर तुम्ही 5 रुपयाचं कॉईन टाकले आणि डिस्क फ्लायज ऑफ द डिस्क अलॉंग द टँजेंट टू द. म्हणजे ही 5 रुपयाचं नाणं आपण त्या डिस्कवरती गोल फिरवलं तर ते काय होईल, फिरेल. आणि थांबलो की काय होईल, दिस इज द स्टॉप. रुपीज कॉईन म्हणजेच काय होते, टँजेंट टू द डिस्क. हे रुपीज काय झालेत, बाहेरही गेलेत. दिस. ट्राय दिस. A force act on an object moving along a circle and it is directed towards the center of the circle. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी, तुमचा हा एक प्रकारचा ऑब्जेक्ट आहे, हे सेंटर आहे, सेंटरपासून
जो ऑब्जेक्ट मुव्हिंग झालाय, जो ऑब्जेक्ट तुमचा मूव्ह झालाय अलॉंग अ सर्कल, सर्कलमध्ये आलाय अँड इट्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, सेंटरपासून सर्कलकडे आला आणि तो डायरेक्ट मूव्ह झाला. दिस इज द कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. त्यालाच आपण काय म्हणलोय तर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट ऑफ अन ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज अ डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे सर्कलपासून ऑब्जेक्ट दुसऱ्या साईडला पडला आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सेकिंग, central seeking. Centripetal means the center seeking, that is the object tries to go toward the center of the circle. Center पासून दुसऱ्या एखाद्या ठिकाणी आलाय. You know that the moon, which is the natural satellite of the earth, goes round it in a definite orbit. Let's see, इथं तुम्हाला अर्थ दाखवली, अर्थपासून नॅचरल सॅटेलाइट दाखवलेत. नॅचरल सॅटेलाइट ऑन दी अर्थ, पृथ्वीवरची जे तुमचे नॅचरल सॅटेलाइट आहेत, गोज राऊंड, ते काय झाले तर राऊंडमध्ये आलेत इन अ डेफिनाईट ऑर्बिट, एका ऑर्बिटमध्ये. जसे की आपण सोलार सिस्टीम बघतो, सोलार सिस्टीममध्ये जे काही प्लॅनेट आहेत ते काय आहेत तर सर्क्युलर मोशनमध्ये आहेत, म्हणजे एका सरळ सर्कलमध्ये आहेत. The direction of the motion of the moon as well as its speed constantly change during this position. आणि ज्यावेळी हा मून सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतो त्यावेळी तो कॉन्स्टंटली चेंज, त्याचं स्पीड आहे काय तर कॉन्स्टंटली काय होत असतं, चेंज होत असतं. प्लॅनेटरी मोशन, केपलर्स लॉ बघणार आहोत आता. प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व्ड बाय अ ॲस्ट्रॉनॉट सिन्स एन्स्टेंट टाइम म्हणजे काय, जे की पूर्वजांनी केलेलं आहे ऑब्झर्वेशन आहे ना ॲस्ट्रॉनॉट्स. कसे आहेत हे आपले प्लॅनेटरी मोशनमधले जे प्लॅनेट आहेत ते कसे आहेत. बिफोर गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन ऑफ द प्लॅनेट पोझिशन वेअर मेड बाय द नेक्ड आईज. हे जे सगळे प्लॅनेट आहेत ते ह्या गॅलिलिओ या शास्त्रज्ञांनी काय केले, नेक्ड आईज, आपल्या डोळ्यांनी पाहिले आहेत. 16th century, a lot of data were available about planetary motion and positions and motions. हे तुमची प्लॅनेटरी मोशन आहे, या मोशनवरती काही जे डाटा आहे तो या प्लॅनेटरी पोझिशन आणि मोशनवरती पाहायला मिळाला. योहान्स केपलर स्टडी डिड डाटा म्हणजे या प्लॅनेटरी मोशनमधला जो डाटा आहे तो कुठल्या शास्त्रज्ञांनी केला आहे तर योहान्स केपलर या शास्त्रज्ञांनी डिस्कवर्ड केला आहे. ही नोटिस्ड दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट फॉलोज अ सर्टन लॉज. आणि हे जे लॉज आहे मोशन ऑफ अ प्लॅनेट, हे लॉज काय केलेत त्यांनी नोटीस केलेत, त्यांनी डिस्क्राईब केलेत. द लॉ ऑफ इलिप्स, केपलर्स फर्स्ट लॉ कोणता आहे तर द लॉज ऑफ इलिप्स. इलिप्स म्हणजे लंबवर्तुळाकार आहे. सेकंड लॉ आहे द लॉ ऑफ इक्वल एरियाज, त्याचा जो एरिया आहे तो काय आहे इक्वल आहे. आणि थर्ड लॉ आहे द लॉ ऑफ हार्मोनाइज. ही स्टडीड 3 लॉ डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. दीज आर नोन ॲज अ केपलर्स लॉ. आणि या तिन्ही लॉजला आपण काय म्हणतो, केपलर्स लॉ. डू यू नो an ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined planet. हा तुमचा कोन आहे, या कोनवरती त्यांनी काय केलंय इन्क्लाइंड लाईन कट केलंय. इन्क्लाइंड लाईन म्हणजे तिरप्या रेषेने हा कोन तुम्ही काय करणारे कट करणारे. सी तुम्हाला दाखवलंय AF1 प्लस AF2 इज इक्वल टू, म्हणजे रेड लाईनने दाखवले बघा, AF1 अँड AF1 प्लस AF2 इज इक्वल टू काय दाखवलंय BF1 प्लस BF2 इज इक्वल टू CF1 प्लस CF2. म्हणजे ह्या सगळ्याचा जो इन्क्लाइंड पोर्शन आहे, जो तिरपा म्हणजे तुमचा जो लंबवर्तुळाकार इलिप्स होता तो कट केला इन्क्लाइंड लाईननी, म्हणजे तिरप्या रेषेने कट केला, तर त्याचा जो प्रत्येक भाग आला हा काय झाला तर एक प्रकारचा सेमी सर्कल, म्हणजे एक प्रकारचं सेम असं इक्वल डिस्टन्स इथं तयार झाला.
सो लेट्स केपलर्स फर्स्ट लॉ काय आहे? द ऑर्बिट ऑफ अन प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. फोकाय म्हणजे एक फोकाय. हे तुमचं इलिप्टिकल ऑर्बिट आहे. हे काय आहे तुमचं इलिप्टिकल ऑर्बिट. इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे लंबवर्तुळाकार ऑर्बिट आहे. प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. आणि हे जे इलिप्स आहे ते काय होतं? या सन भोवती, या सूर्याभोवती काय होतंय? फिरत आहे. म्हणजेच तुमचा फर्स्ट लॉ काय झाला इथं की द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स. हा इलिप्स आकारामध्ये आहे. विथ द सन ॲट द वन ऑफ द फोकाय. आणि एक जो आहे तो काय आहे? सन आहे. आणि तो काय आहे तुमचा? फोकाय. म्हणजे त्याची पोझिशन आहे फोकाय. वन फोकाय. आणि फोकल म्हणजे वन आणि फोकाय म्हणजे अनेक. लेट सी केपलर सेकंडला काय सांगतोय? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. लेट सी हा तुमचा काय आहे? सन आहे. हा इलिप्टिकल भाग आहे. यामध्ये काय सांगितलंय त्यांनी की यामध्ये त्यांनी सांगितलंय की लेट सी ए बी अँड सी डी. तुमच्या इलिप्टिकल पॉईंटवरील लेट्स ए अँड बी, सी अँड डी डिस्टन्स कवर्ड बाय द प्लॅनेट इज अ इक्वल टाईम. म्हणजे या इलिप्सवरती या पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत जाण्यासाठी जो इक्वल टाईम लागलाय आणि सी डी साठी सुद्धा या दोन्ही ए बी अँड सी डी साठी जो इक्वल टाईम लागलाय दॅट इज आफ्टर equal interval of a time. The position of planets starting from A and C are shown by B and D respectively. म्हणजे A पासून B पर्यंत जाण्यासाठी आणि C पासून D पर्यंत जाण्यासाठी या सगळ्यांना काय लागले तर इक्वल टाइम लागलाय, इक्वल इंटरवल लागलाय. तेवढाच वेळ लागलाय आणि तेवढंच अंतर लागलाय. द स्ट्रेट लाईन AC, स्ट्रेट लाईन AS अँड CS. बघा लेट्स AS and CS स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे या रेषा ए पासून म्हणजे प्लॅनेट ए पासून सूर्यापर्यंत जाण्यासाठी आणि प्लॅनेट सी पासून सूर्यापर्यंत येण्यासाठी आपल्याला इक्वल एरिया आणि इक्वल टाईम लागलाय. दॅट इज एरिया ASB. एरिया दॅट इज एरिया ASB अँड CSD आर इक्वल. म्हणजे बघा तुमचे एरिया हा पूर्ण भाग आणि हा काय आहे तर इक्वल आहे, एक सारखा आहे. द स्ट्रेट लाईन AS, द स्ट्रेट लाईन AS अँड CS हे काय आहे तुमचे इक्वल एरियामध्ये आहे. लेट्स सी केपलर्स थर्ड लॉ काय आहे? The square of its speed of a revolution around the sun is directly proportional to the cube of the main distance of a planet from the sun. म्हणजे बघा तुम्हाला काय सांगितलं त्यांनी केपलर? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. म्हणजे या सूर्याभोवती फिरण्यासाठी लागलेलं हे काय आहे? रिव्हॉल्युशन अराउंड दी सन is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. म्हणजे सन पासून यापर्यंत लागलेलं डिस्टन्स यासाठी लागलेला तुमचा जो टाइम आहे तो. इफ आर इज द ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ ए प्लॅनेट. आर काय आहे तुमचा? ॲव्हरेज डिस्टन्स. म्हणजे या सगळ्यासाठी लागलेला ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ ए प्लॅनेट फ्रॉम द सन. सनपासून सूर्यापासून प्लॅनेटपर्यंत लागलेलं ॲव्हरेज अँड टाईम इज अ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आणि हे सगळं फिरवण्यासाठी लागलेला टाईम. टी स्क्वेअर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आर क्यूब दॅट इज टी स्क्वेअर. हे जे तुमचं प्रोपोर्शनल डायरेक्टली प्रोपोर्शनलचे जे साईन आहे ते घालवण्यासाठी आपल्याला तिथं काय करावी लागले? कॉन्स्टंटची किंमत घालावी लागली. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट के. आपण काय दिलं? हे झालं आपलं इक्वेशन 1. कॉन्स्टंट के केलं. केपलर ऑब्टेन दिस लॉ सिम्पली फ्रॉम द स्टडी ऑफ द पोझिशन ऑफ प्लॅनेट्स. केपलरनी काय केले तर ह्या जे तुमची सोलार सिस्टीम आहे, प्लॅनेटरी मोशन आहे, त्याचं काय केलं? सिम्पल
पोझिशन मांडल्यात ऑब्टेन्ड बाय रेग्युलर ऑब्झर्वेशन, त्यांनी रेग्युलर ऑब्झर्वेशनमध्ये हे डिस्कस केलं. बट ही हॅड नो एक्सप्लेनेशन ॲज टू वाय प्लॅनेट्स ऑबे दिज लॉ. पण त्यांनी हे डिस्कस नाही केलं की हेच प्लॅनेट त्यांनी या लॉसाठी का वापरले. अशा पद्धतीने आपण केपलर्स थर्ड लॉ इथपर्यंत आज पाहिलेलं आहे. जे पुढचा पॉईंट आहे यूज अवर ब्रेन पॉवर, हे जे पुढचे पॉईंट राहिलेत हे आपण उद्याच्या तासाला बघूया. मी आज जी तुम्हाला व्हिडिओ दिला त्यामध्ये मी कॅन यू रिकॉल तुम्ही लिहिणार आहात, सगळे कॅन यू रिकॉल लिहिणार आहात, ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युलाही लिहिणार आहात. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल म्हणजे कोणत्या सायंटिस्टने हे डिस्कवर केलं, व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, आणि केपलर्सचे तिन्ही लॉ आणि डायग्राम ह्या सगळ्या तुम्ही व्यवस्थितरित्या काढणार आहात. राहिलेला जो पुढचा पॉईंट आहे आपला तो मी नंतरच्या तासाला डिस्कस करते. थँक्यू.